PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। खासदारकीची निवडणूक देशाची असून तुमच्या आमच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची निवडणूक आहे। पण आज दिल्लीच्या वार्ता करणाऱ्यांनी ही निवडणूक गल्लीमध्ये आणून ठेवली आहे। समोरच्या उमेदवारावर कोणीतरी आक्षेप घेतला हे मला माहिती देखील नाही, परंतु तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असल्यामुळे तुमच्या स्वप्नात देखील आढळराव यायला लागले आहेत। मी कधीही रडीचा डाव खेळत नाही आणि तुमचा अर्ज बाद करून मी लढणार तरी कुणाशी। तुम्हाला आम्ही मैदानावरच पराभूत करणार असा टोला महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना लगावलाय। पिंपळगाव जोगा डिंगोरे गटातील पिंपळगाव सिद्धनाथ मड, पिंपळगाव जोगा डिंगोरे ओतूर उदापूर येथील प्रचार सभेदरम्यान आढळराव पाटील बोलत होते। यावेळी आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, संतोष नाना खैरे, गणपतराव फुलवडे, बबन तांबे, प्रियंका शेळके, विकास राऊत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आढळराव पाटील म्हणाले, विरोधकांना आतापर्यंत शेतकरी आठवले नाहीत, कांद्याचे भाव पडलेले आठवले नाहीत, 5 वर्षात गावागावात कुठेही फिरकले नाही। दुसऱ्या बाजूला पराभव झाला तरी जनता दरबार चालूच ठेवला। पुन्हा नव्या उमेदीने जनतेत मिसळलो आहे। काम करणारा खासदार निवडून द्या, गायब असलेला खासदार नको, असे देखील ते म्हणाले। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।